नमस्कार मंडळी. कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. 5 वर्ष झाली बघता बघता, 5 वर्ष झाली आहेत ना बरोबर. तो एक भयानक कालखंड होता अख्ख्या जगाच्या आयुष्यात, बरोबर ना. सगळीकडे भयंकर वातावरण जगभरात होतं आणि बघता बघता ही भीती सर्वत्र पसरली होती. माझ्या मुलांनी जेव्हा मला सांगितलं ना की आई तिकडे काहीतरी आहे बरं का, घडतंय, मी म्हटलं छे रे सोड, आपल्या इथे काही होणार नाही. आणि खरं सांगू, तेव्हा माझा मुलगा लंडनमध्ये, आम्ही दोघं पुण्यात आणि माझी मुलगी आणि जावई नुकतेच कॅनडाला आलेले. असे आम्ही सगळे विखुरलेले होतो आणि अशा परिस्थितीत ह्या राक्षसांनी आपल्यावर आघात केला होता आणि त्याच्यातनं तरुण जाऊन आज आपण साधं सर्दी पडसं झालं तरी म्हणतो कोविड झाला की काय, बरोबर ना. पण तेव्हा मात्र हे नाव उच्चारायची सुद्धा भीती वाटत होती. ॲब्सोल्युटली, खरोखर. अर्थात त्याची पदोपदी आपल्याला आठवण येत असते, बरोबर ना. मला तरी येतेच. अर्थात त्या निमित्ताने त्या दरम्यान जे काही मनात आलं, अर्थात माणसाचं अजून एक आहे बरं का, मला नाही सगळ्यांना झालं ना मग ठीक आहे, बरोबर ना. अशीच केलेली ही एक कविता, हिंदी कविता आहे. बघा कशी वाटते, माझ्या अस्वस्थ मनातून निघालेले हे शब्द. कोविड, बस नाम ही काफी है. उलझ गई है जिंदगी, उलझ गई है जिंदगी मगर खुश हूं. उलझ गई है जिंदगी मगर खुश हूं कि सिर्फ मेरी नहीं सबकी, दुनिया भर में हर एक की. पूरे विश्व में कोहराम मचा दिया है जब से ये आया है. पूरे विश्व में कोहराम मचा दिया है जब से ये आया है. लग रहा था कि वुहान से मेरे घर का रास्ता बहुत लंबा है. लग रहा था कि वुहान से मेरे घर का रास्ता बहुत लंबा है. इतना लंबा सफर इस छोटे निर्जीव से, इतना लंबा सफर इस छोटे निर्जीव से नहीं हो सकता. लेकिन समझने से पहले तुम तो पहुंच चुके थे. लेकिन समझने से पहले तुम तो पहुंच चुके थे मेरे गांव में, मेरी गली में, मेरे आंगन में, मेरे सामने. सबकी जिंदगी उथल पुथल करने वाले, सबकी जिंदगी उथल पुथल करने वाले यमदूत बनकर कितनों को निगल चुके हो. आखिर चाहते क्या हो? अभी तक दिल नहीं भरा. बच्चों से बूढ़ों तक, बच्चों से बूढ़ों तक, गांव से शहर तक, गंवार अनपढ़ से सयाने तक, गरीब से अमीर तक, सभी का जनजीवन उजाड़ चुके हो. सबको घरों में कैद किया, सबको घरों में कैद किया, व्यापार बंद किया, जीना मुश्किल ही नहीं नामुमकिन कर दिया. अब भी कुछ बाकी है, अब भी कुछ बाकी है. सब डरे डरे, मन में शक और अपनों से अनजान, परेशान. अब भी कोई बाकी है. सब डरे डरे, मन में शक और अपनों से अनजान, परेशान, चेहरे पर थकान. ये डर डर के जीना भी कोई जीना है. लेकिन एक बात समझ लो, लेकिन एक बात समझ लो, जब तक ये डर बना है तब तक ही निकल जाओ. जब तक ये डर बना है तब तक ही निकल जाओ. एक बार ये खौफ के साथ जीने का हुनर सीख लिया तो फिर पछताओगे. सुनो, जब तक ये डर बना है तब तक ही निकल जाओ.
एक बार ये खौफ के साथ जीने का हुनर सीख लिया तो फिर पछताओगे। मनुष्य है हर हाल में अपना अस्तित्व बचाने की कोशिश करता है। मनुष्य है हर हाल में अपना अस्तित्व बचाने की कोशिश करता है, सदियों से, युगों से, युगों तक। फिर तुम्हारी क्या औकात कोविड? फिर तुम्हारी क्या औकात कोविड? बरोबर ना? आपण ह्यातून बाहेर पडलोय. अजून पुढे खूप सुंदर आयुष्य आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा देते. आणि माझ्या कविता आवडत असतील तर अर्थात माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.